आपली भाषा आपल्याच राज्यात सक्तीची होते म्हणून बाहेरच्या राज्यातले सगळे एकवटलेत आपल्या भाषेचा विरोध करायला. आणि आपल्याही मुलांना माझं सांगणं आहे, आपल्या मराठी माणसांना माझं सांगणं आहे, हीच ती संधी आहे. ज्यांना परवाने हवेत, ज्यांना लायसन्स हवेत, त्यांनी घ्या आणि सुरुवात करा. आपण बोलतो मराठी माणसाला रोजगार नाही, मराठी माणूस बेरोजगार आहे. ही संधी तुमच्यासाठी आली आहे, याचा फायदा उठवा. ते तिथून राज्यातून येऊन इथले परवाने मिळवतात, इथले लायसन्स मिळवतात, इथे परमिट मिळतं त्यांना. आपण काय करतोय मला एक कळत नाही. हे लोक बाहेरून येतात, तिथल्या राज्यात काम नसतं म्हणूनच येतात ना. इथे त्यांना काम मिळतं, इथे व्यवसाय करतात, इथले परवाने त्यांना मिळतात आणि इथल्याच भाषेच्या सक्तीविरोधामध्ये हे मोर्चा काढतात, हे आंदोलनं करतात, हे बंद पुकारतात. इथं व्यवसाय पाहिजे, इथला पैसा पाहिजे, इथे नोकरी पाहिजे, पण इथली भाषा नको, इथले लोक नकोत. अहो, इथं बंद करण्यापेक्षा, इथे संप काढण्यापेक्षा, इथं मोर्चे काढण्यापेक्षा आपल्या राज्यात जात इथे मोर्चे काढा की आम्हाला नोकऱ्या तुम्ही काम देत नाहीत म्हणून. इतकी वर्ष, इतकी सरकार आली गेली, पण तुम्ही तुमच्या राजकारण्यांना प्रश्न कधी विचारणार? सरकारला प्रश्न कधी विचारणार? आणि अजून एक गोष्ट, काही कार्यकर्ते, काही नेते या लोकांसाठी शिकवणी चालू केली त्यांनी मराठीची. काय गरज आहे? तुम्हाला अजूनपर्यंत अपेक्षा आहे हे लोक मराठी शिकतील आणि तुम्हाला मतदान करतील? काही गरज नाही याची. तुम्हाला जर याच्यामध्ये करायचंच असेल तर आपल्या मराठी मुलांना याचे परवाने मिळतील, याचे बॅजेस मिळतील, याचे परमिट मिळतील, याच्यासाठी म्हणून प्रयत्न करा ना. कशाला यांना शिकवण्या वगैरे देण्याच्या भानगडीत पडताय? हे आपले कधीच होणार नाहीत. यांना ज्यांना भाषा नको आहे ना, त्यांना इथले लोक पण नको आहेत. फक्त सक्ती केली म्हणून शिकायची आहे, यांना स्वतःहून मराठी शिकायची नाही.